हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. हिवाळा आला की बाजारात भरपूर प्रमाणात ताज्या ताज्या भाज्या उपलब्ध असतात. तर अशा वेळेस घरात पावभाजी झालीच पाहिजे. पावभाजी ही एक अशी डिश आहे की सगळ्यांनाच खायला खूप आवडते. पण बऱ्याच वेळेस काय होतं, घरी त्याला मार्केटसारखा टेस्ट देता येत नाही. पण आज मी तुम्हाला अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच पावभाजी दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही पावभाजी तुम्ही झटपट तयार करू शकता. तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी फ्लॉवरचे काप, 1 वाटी बटाट्याचे काप, 2 मोठा चिरलेला कांदा, 2 मोठा चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी कट केलेली सिमला मिरची, अर्धी वाटी ताजे मटार आणि अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर. सोबतच 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे बटर. सुरुवातीला गॅसवर एक कुकर ठेवून त्यात 1 पळी तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात 1 चमचा जिरे टाकायचे. थोडंसं मध्यम गॅसवर हलकसं या जिऱ्याला भाजायचं. जिरे भाजले गेले की लगेचच त्यात फ्लॉवर, बटाटा आणि मटार टाकून 2 ते 3 मिनिटे याला परतून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यात गाजर आणि बीटरूट सुद्धा टाकू शकता. या भाज्या परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकून थोडंसं परतायचं आणि भाज्या 2-3 मिनिटे परतून झाल्यानंतर त्यात 1 कप पाणी टाकायचं. जास्त पण पाणी टाकायचं नाही. थोडंसं हे असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला आता झाकण लावून या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत. साधारणपणे या कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्यामध्येच या भाज्या चांगल्या शिजल्या जातात. आता कुकरची वाफ निघाली आहे. आता आपण याचं झाकण खोलून बघूयात. हे बघा, भाज्या छान मऊ शिजले गेले आहेत. गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1.5 पळी तेल टाकायचं आणि तेलासोबतच 2 चमचे बटर पण टाकायचं. दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्यात आलं लसणाची पेस्ट टाकून याला चांगलं लालसर रंग येईपर्यंत परतायचं. आलं लसणाची पेस्ट परतत असताना ते कच्चं नाही राहिलं पाहिजे, नाहीतर भाजीत पूर्ण त्याचा कच्चा वास येतो. म्हणून याला चांगलं परतायचं. आलं लसूण परतलं गेलं की त्यात हा चिरलेला कांदा टाकायचा आणि गॅस मोठाच ठेवून याला 1-2 मिनिटं तरी परतायचं. कांदा परतत असताना खूप पण लाल करायचं नाही, फक्त 1-2 मिनिटे याला परतायचं. आणि कांदा परतत असतानाच त्यात ही सिमला मिरची टाकायची आणि कांद्यासोबतच ती परतायची. सिमला मिरची अशी बारीकच कट करायची, जास्त मोठेपणाचे काप ठेवायचे नाही. सिमला मिरची थोडी मऊ होईपर्यंत कांद्यासोबत आपण ती परतून घेणार आहोत. सिमला मिरची आता बऱ्यापैकी शिजली गेली आहे. छान ती थोडी मऊ झाली आहे. त्यात आता लाल मिरची पावडर, हळदी पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला आणि मीठ टाकून याला चांगलं परतून घ्यायचं. 1-2 मिनिटे तरी याला चांगलं परतायचं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित भाजले जातील. आता त्यात हा चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि यासोबत तो चांगला परतून घ्यायचा. टोमॅटो हा पावभाजीमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे तो थोडा जास्तच टाकायचा. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत त्याला शिजवायचं, म्हणजे भाजीत त्याची चव आणखी छान लागते. टोमॅटो आता चांगला शिजले गेला आहे. तो या मसाल्यांसोबत चांगला एकजीव झाला आहे. त्यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि अर्धा लिंबूचा रस यात पिळायचा. असं भाजी शिजताना लिंबाचा रस टाकून बघा, खूप छान चव लागते. मिनिटभर याला चांगलं परतून घ्यायचं. आता त्या शिजलेल्या सगळ्या भाज्या टाकून चांगलं यात एकजीव करायच्या. बघा, या भाज्या इतक्या छान शिजल्या गेल्या आहेत ना की परतत असतानाच त्या मॅश होत आहेत. आणि आता एका मॅशरने या भाज्या आपण चांगल्या मॅश करून घेणार आहोत. असं भाज्या शिजत असताना मॅश केल्यामुळे त्याला मार्केटसारखा टेस्ट येतो. त्यामुळे या पावभाजीची भाजी करताना मोठी कढई किंवा असा मोठा पॅन घ्यायचा, म्हणजे भाज्या छान मॅश करता येतात. बघा, बघूनच कळत असेल भाज्या किती छान मॅश झाल्या आहेत. आता त्यात ही कसुरी मेथी टाकायची आणि ही कसुरी मेथी या भाज्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. आता त्यात थोडंसं पाणी टाकायचं. यात हे चांगलं मिक्स करायचं.
भाजी आणखी दाटसरच आहे, त्यामुळे आपण आणखी थोडं त्यात पाणी टाकणार आहोत, कारण पावभाजीची भाजी अशी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. 2-3 मिनिटे तरी मध्यम गॅसवर या भाजीला असंच शिजू द्यायचं आहे. आता वरून त्यावर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि या भाजीमध्ये ती चांगली मिक्स करून घ्यायची. हे बघा, ही भाजी अशी थिक ठेवायची, जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही. आता त्यावर आणखी 1 चमचा बटर टाकायचं आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मंद गॅसवर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. हे बघा, मस्त चमचमीत अशी पावभाजी आता तयार झाली आहे. भाजीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी स्टॉलवर मिळते तशीच भाजी इथे तयार झाली आहे. मस्त मार्केट स्टाईल गरमागरम तवा पावभाजी इथे खाण्यासाठी तयार आहे. आता गॅसवर एक तवा ठेवून त्यावर थोडंसं बटर टाकायचं, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि तयार केलेली ही भाजी त्यात टाकायची आणि यात चांगली मिक्स करायची आणि त्यावर हा पाव असा कट करून ठेवायचा आणि दोन्ही बाजूने त्याला चांगलं दाबून दाबून शेकायचं. हे बघा, मस्त सॉफ्ट असा मसाला पाव सुद्धा इथे तयार आहे. या पद्धतीने पावभाजी घरी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.